मी तुमचा लाडका दोस्त लाडका होस्ट कुणाल स्वागत करतो तुमच्या लाडक्या आवडीच्या यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच एपिक महाराष्ट्रीयन एक्सप्लोररमध्ये। आजचा विषय असा आहे, आज आपण चाललो आहे नाश्त्याचे प्लेसेस ट्राय करण्यासाठी, मिसळपाव आणि उसळपाव। व्हिडिओला व्हॉइस ओव्हर द्यावा लागतोय कारण ऑडिओची क्वालिटी थोडी खराब झालेली आहे, कारण सराउंडिंग साऊंडमुळे ऑडिओला थोडासा प्रॉब्लेम आलेला आहे। आपल्या जास्त वेळ घेत नाही, आत्ता आपण आलो आहोत गरवरे ब्रिजच्या इथे। गरवरे ब्रिज संपल्याच्या नंतर लगेचच डाव्या हाताला वळल्याच्या नंतर जी खाऊ गल्ली येते तिथे दत्ता भाऊचे फेमस सॅम्पल पोहे आणि मिसळ ट्राय करणार आहोत। त्याचबरोबर त्याच्या बाजूच्या लेनमध्ये नवीन एक स्टॉल लागलेला आहे उसळ पावचा, ते सुद्धा ट्राय करणार आहोत। ऑडिओ क्वालिटीसाठी आत्ताच क्षमा मागून घेतो, लेट्स गो। पुण्याच्या रस्त्यांवरती आजकाल थोडंसं रिस्कून चालावं लागतंय। आमचा कॅमेरामॅन घाबरतो पण पोर्शे नाही माहिती तुला 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 स्वस्त नाही मारायचं माहिती आहे आम्हाला, पण BMW आहे सिद्ध BMW आता खायच्या ठिकाणी भाई व्हिडिओमध्ये तुम्ही जे बघताय, व्हिडिओ काही फास्ट फॉरवर्ड केलेली नाही आहे। हा दादांचा नॉर्मल स्पीड आहे डिश सर्व करण्याचा। प्रत्येक डिश ही याच स्पीडने सर्व केली जाते कारण खूप प्रचंड प्रमाणात गर्दी असते येते। आणि जी त्यांच्या पदार्थांची टेस्ट आहे, बाप रे बाप, माझं तर अजून पण तोंडाला पाणी सुटतंय। पुन्हा एकदा खायला जाऊ आपण नक्की तिथे। गरमागरम पोहे आणि त्यावरती मिसळचं सॅम्पल, त्याचसोबत बघताय ते म्हणजे झणझणीत मिसळ पाव, अप्रतिम चव आहे। एडिट करता करताच तोंडाला पाणी आलेलं आहे। आता तुम्हाला दाखवतो खरा खाऊया, खाण्यात मग नाही बघा हात हा भारी लागतं। हा मस्त। हे आहे दत्त भाऊ शॉपचे ओनर आहे आणि खरं सांगतो पुण्यामध्ये भरपूर प्रमाणात मिसळ विक्री केली जाते। तर काही ठिकाणी तिखटच लागेल, फक्त ते रस्सा नाही का तेलकट वगैरे असा काहीच संबंधच नाही इथे। एक नंबर मिसळ आहे, खूप आवडते तुमची मिसळ आम्हाला। आणि हे लोकेशन काय? डेक्कन जिंकाना एक बंधूचे समोर। ओके, आणि सुरुवात कधीपासून केली? 1996 पासून सुरुवात केली आहे, त्यामुळं मिसळची टेस्ट अप्रतिमच भेटणार आहे। आम्ही स्वतः मिसळ प्रेमी आहे, ठिकठिकाणी जाऊन आम्ही मिसळ ट्राय करत असतो, बट ही मिसळ मस्ट ट्राय पुण्यामध्ये आल्याच्या नंतर। तर हा गरवरे ब्रिज आहे। ह्या गरवरे ब्रिज संपताच लगेच लेफ्ट मारल्यानंतर खिल्लेने इथे तुम्हाला भेटेल दत्त भाऊचे फेमस सॅम्पल पोहे। मिसळ ट्राय करून आता चाललंय उसळ ट्राय करायला। आत्ताच काम फुटलं का तिखट खाऊ ना सर, ऐकला गाडी आली। एवढं स्वस्त नाही जायचं गाड्यांपासून सावधान पुण्याचं वातावरण डेंजर झाले। ती लेन संपताच त्याच्या बाजूच्या लेनमध्ये एक चॅम्पियन स्पोर्ट्सचं शॉप आहे, त्याच्या समोरच उसळपावचं ते स्टॉल लावलेलं आहे। पुण्यामध्ये पहिल्यांदाच ट्राय करतोय उसळपाव। चला डायरेक्टली मग त्या स्टॉलवरतीच भेटूया। काय प्रकार आहे नक्की हा घरगुती मटार उसळ आहे। ओके ओके, ही मटर, मटार उसळ, हे लिंबू, ओके लिंबू, ही पालक भजी, ओके पालक भजी पण येते त्यामध्ये। हो पालक भजी पण आहे, ही कांदा भजी, ही पण बघू। हो, तुम्ही जसं देता नॉर्मल, तुम्ही जसं कस्टमरला देते। या एक प्लेटमध्ये आपल्याला गरमागरम मटरची उसळ, त्यासोबतच पालक पकोडा आणि कांदा भजी आणि त्यासोबतच 4 ब्रेडचे स्लाइस भेटणारे फक्त 75 रुपयाला। कशी आहे, आवडली का रोहित शेट? सो नेहमीप्रमाणे यावेळी सुद्धा आपण माती खाल्लेली आहे आणि व्हिडिओचा शेवट शूट करणं विसरून गेलेलं आहे। आत्ता एडिट करताना माझ्या ते लक्षात आलं आहे। आणि मिसळची टेस्ट कशी होती ही इन ब्रीफ माहिती तुम्हाला देतो। झणझणीत अशी मिसळ आहे। जर तुम्ही मिसळप्रेमी असाल आणि तुम्हाला खूप जास्त प्रमाणात, म्हणजे असं सांग एवढं पण तिखट नाही बट बेरेबल आहे, तुम्हाला जर तिखट खाण्याची हौस असेल, म्हणजे तुम्हाला आवडत असेल, तर तुम्ही ही मिसळ नक्की ट्राय करू शकता। आणि फक्त तिखट अशी चव नाही आहे, अप्रतिम अशी चव आहे मिसळला। आणि त्याच्यात ते लाईटली असं ते तिखट लागतं, ते तो ठसका आहे ना तो, हा हा हा, अजून सुद्धा तोंडाला पाणी सुटतंय। आणि जी त्यांचे पोहे, सॅम्पल पोहे सुद्धा प्रसिद्ध आहेत तिथे, आणि ते सुद्धा ट्राय करा नक्कीच। प्लस
म्हणजे त्याच्यानंतर आम्ही उसळपाव आम्ही ट्राय केला. तर ती नवीन कन्सेप्ट आहे पुण्यामध्ये आणि मला असं एवढं काही समजलं नाही ते स्टार्टिंगला कसं खायचं असतं, बट ते भजी वगैरे सगळं त्याच्यामध्ये डीप करून ते खायचं असतं. त्याच्यानंतर जी चव जी आहे ती इन्हान्स होऊन येते, ते सुद्धा ट्राय करू शकता. मला काही एवढं समजलं नाही ते काय नक्की, बट माझ्यासाठी नवीन होतं. कारण ऑब्व्हियसली तुम्ही जर उसळ आणि मिसळप्रेमी असाल, उसळ तर आत्ताच आलेली आहे पुण्यामध्ये, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे मी फर्स्ट टाईम मटर उसळ ट्राय केली. त्यांची घरगुती चव आहे, बट बेस्ट आहे, म्हणजे काही त्रास होणार नाही, काही नाही. सो नक्की ट्राय करा आणि असे जुडले राहा आमच्यासोबत. आमचा चॅनल ग्रो करण्यात अशीच मदत करा. आपण 250 सबस्क्रायबर्स कंप्लीट केलेले आहेत. सो एवढी मोठी फॅमिली आपण आता झालेलो आहे, एवढ्या पटपट ग्रो झालेलो आहे. आणि मेन म्हणजे लवकर अशी व्हिडिओ येत नाही आपल्या चॅनलला, टाईम लागत असतो कारण थोडंसं बिझी आणि कंटेंट कधी सापडत नाही आहे. सो एवढं सगळं असताना सुद्धा तुम्ही मला बघताय आणि आत्तापर्यंत मी सर्वाईव्ह केलं आहे या चॅनलवरती. सो त्याबद्दल थँक्यू, खूप आभार आहे. असेच नवीन कंटेंट आणेल मी, यापेक्षा सुद्धा अजून काही नवीन करता येईल का. आणि आता पावसाळा येतो आहे, सो ट्रॅव्हल ब्लॉगसुद्धा आणण्याचा प्रयत्न करेल. टिल देन बाय.